आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. एकेकाळी दिल्लीमध्ये जाऊन निर्णय घेण्यावरून काँग्रेसवर टीका केली जायची, मात्र आता ही वेळ सत्ताधाऱ्यांवर आली आहे, अशा शब्दात शशिकांत शिंदेंनी फडणवीस आणि शिंदेंचा समाचार घेतलाय. पाहूयात. दिलेली आहे आणि ते नगर जिल्ह्यातले आमचे नेते म्हणून आहेत. मला वाटतं की मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला त्यांच्याकडे काही लोक भेटायला गेले होते याची कल्पना आम्हाला आहे, परंतु त्यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे. आज तुमच्या माध्यमातून जर अशी बातमी कळत असेल, मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि मी चर्चा केल्यानंतर या बाबतीमध्ये या ठिकाणी वक्तृत्व करेल. सर, राज्यातले महत्त्वाचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सध्या दिल्लीला गेलेले आहेत. एकीकडे कांदा प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही परवा आंदोलन देखील जोरदार केलं. दुसरीकडे अमित शहाची जागा वाटपा संदर्भात चर्चेसाठी गेले, अशी चर्चा कानावर येते. खरं म्हटलं तर कालपर्यंत काँग्रेसवर टीका करणारे की दिल्लीतून निर्णय घेतात अशा प्रकारची टीका करणारे आता परत दिल्लीमध्येच निर्णयाला जात आहे. राज्याच्या असलेल्या निर्णयाची प्रक्रिया करत असताना तिथे निर्णय जाहीर करून दिल्लीमधून परवानगी आणायला पाहिजे एवढं वजन महाराष्ट्रातल्या राजकीय असलेल्या त्यांच्या नेत्यामध्ये असायला पाहिजे. पण दुर्दैवाने परत एकदा या कांदा खरेदीच्या संदर्भामध्ये आणि ऊसाच्या आणि साखरेच्या प्रश्नासंदर्भामध्ये बैठकीला दिल्लीला जात असतील, मला वाटतं महाराष्ट्राची भूमिका सक्षमतेने मांडणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रातला शेतकरी आज जास्तीत जास्त ऊस उत्पादक आणि कांदा उत्पादक असल्यामुळे या शेतकऱ्यांना अन्याय झाला तर 100% त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये फार मोठं वातावरण महाराष्ट्रात होईल. आणि मला वाटतं की काल आम्ही आंदोलन केलं त्याची प्रचिती आपण बघितली असते की लोकांचा फार प्रक्षोभ 3 तास लोक या असलेल्या आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी झाला होता. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी केली की काही लोक राजकीय स्टंट करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आंदोलन करतायत. मला वाटतं विरोधी पक्षांना आंदोलन करण्याची संधी न देण्याची काम या राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. पण मला वाटतं तसं न दिल्यामुळे लोकांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो. मग आपल्याला काय समजायचं ते समजा, परंतु मला वाटतं की आम्ही तशा पद्धतीने आंदोलन केल्यामुळेच याची व्याप्ती वाढली, धसका घेतला आणि मग आज दिल्ली दरबारी जाऊन या कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याची ग्वाही जी दिलेली आहे ती फक्त विरोधकांनी केलेल्या या आंदोलनामुळेच होत आहे असं माझं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय चर्चा सुद्धा होते. विधान परिषदेच्या जागांसंदर्भात राज्यात एकमत होत नाही म्हणून दिल्लीत हे नेते आता अमित शहांसोबत चर्चा करत असल्याचं समोर आलं. असं आहे की फार काळ हे एक वाक्यता राहील असं मला वाटत नाही. मी पहिल्या प्रथम बोललेलो आहे की प्रत्येक पक्ष आपलं स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्यामध्ये विशेषतः 2 पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात चढाओढ लागलेली आहे आणि ती या ठिकाणचं असलेलं एकमत होत नसल्यामुळे दिल्लीमध्ये जात आहेत. आम्ही वाट बघतोय की तिथे काय निर्णय होतोय. जर कोण स्वबळाच्या माध्यमातून निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यात ती दुही पडली जाईल. आणि मला वाटतं की राज्य स्तरावर एकमताने या ठिकाणी राज्यकारभार चाललाय किंवा एकमताने प्रत्येक नेत्यामध्ये एक वाक्यता आहे असं चित्र सध्या तरी दिसून येत नाही. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.